आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता कैरी आणि गुळाची वर्षभर टिकणारी चटपटीत आंबट गोड अशी रेसिपी बनवतोय। खायला खूपच अप्रतिम लागते। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी आज आपण रेसिपी करायला घेऊयात। चला तर सुरुवात करूयात। तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 2 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर गूळ सुद्धा घेतलेला आहे। कैरी सुरुवातीला आधीच धुवून घ्यायची, धुवून पुसून घ्यायची, कारण याला चीक असतो आणि धूळ माती सुद्धा असते। यासाठी आधीच धुवून घ्यायची, नंतर याला अजिबात पाणी लावायचं नाही। आता तुम्हाला किती कैऱ्या हव्या तेवढ्या तुम्ही कैऱ्या घेऊ शकता। तर ही एक कैरी आहे ना, ही मोठी कैरी आहे। तर मी एकाच कैरीची ही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तुम्हाला 2-3 जशा हव्या ना तशा कैऱ्या घेऊ शकता। आता ही कैरी आहे, त्याचा देठ कापून टाकायचा आणि त्यानंतर याची वरची साल सुद्धा काढून टाकायची। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। तर हे बघा, एक कैरी मी अशी साल काढून घेतलेली आहे। आता याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। तर कैरी ही कोवळी नाही आहे, म्हणजे याचा जो गर आहे ना, आतमधला बाटी म्हणतो आपण, तो कडक आहे। तर साईडचीच मी कैरी काढून घेते। यानंतर याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे बारीक बारीक एकदम कापून घ्यायची। बारीक कापल्यामुळे खायला सुद्धा बरी वाटते, लहान मुलांना सुद्धा ती खायला आवडते मग। तर हे बघा, अशा पद्धतीने एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। तर हे बघा, मी एकच कैरी कापली आणि एकाच कैरीचे एवढे बरे तुकडे हे, म्हणजे एवढी कैरी आपल्याला कापून मिळालेली आहे। यासाठी मी एकच कैरीची करते, तुम्ही हवं तर जास्त घेऊ शकता। आता आपल्याला गूळ घ्यायचा आहे चिरून, तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता किंवा गुळाची पावडर सुद्धा घेऊ शकता। तर कैरी आपण मोजून घ्यायची आणि त्यानंतर गुळाचा वापर करायचा आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर जेवढं हवं तेवढंच गूळ चिरून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय, कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय हे कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मलाही कळेल की तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहताय आणि मी तुमचे आभार मानू शकेन। तर हे पहा, गूळ चिरून घेतलाय। कैरी सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे। 1 वाटी ही कैरी झालेली आहे आणि जो गूळ चिरून घेतलाय तो सुद्धा 1 वाटीच झालेला आहे। आता इथे कुकरचा डब्बा घेतलाय, कुकरच्या डब्यामध्ये कैरी आणि 1 वाटी गूळ घालायचं। अगदी जरासं मीठ घालायचं आहे, गोडाचा पदार्थ आहे तर थोडंसं मीठ यामध्ये घालायचंच। आता इथे मी गूळ घेतलाय, तो 1 वाटी कैरीला 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तुम्ही 1.5 वाटी सुद्धा घेऊ शकता। मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी कुकर घेतलाय, कुकरमध्ये तळाला पाणी घातलंय। यानंतर आपण जो डब्बा होता कैरीचा आणि गूळ घातलेला तो ठेवायचा, यामध्ये झाकण लावून कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2 शिट्ट्या मी काढल्या आहेत। कुकर पूर्णपणे थंड केला त्यानंतरच कुकर उघडायचा आहे। तुम्ही पाहू शकता कैरी मस्त शिजलेली आहे आणि गूळ सुद्धा छान वितळलेला आहे। आपल्याला अजिबात इथे पाण्याची गरज लागलेली नाही, कैरी मऊ मस्त झालेले आहेत। आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे, 2 चमचे तेल घातलंय, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा बडीशेप, राई, जिरं, बडीशेप छान मस्त खमंग भाजलं गेलं की यामध्ये अर्धा चमचा फक्त मेथी दाणे घातलेले आहे। मेथी दाण्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। आता हे सगळं साहित्य चांगलं गरम झालं पाहिजे मस्त तेलामध्ये, सुगंध आलाय। आता सुगंध यायला लागल्यानंतर हिंग घालायची आहे। यानंतर 1 चमचा मी इथे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ घातलेत। तुम्हाला तीळ नाही घालायचे आहेत, नाही घातले तरी सुद्धा चालतील। मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर काही मसाले घालूयात, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। यानंतर 1 चमचा भाजलेले धणे आणि जिऱ्याची पावडर घातली आहे। गूळ आणि कैरी आपण शिजवून घेतली आहे ते घालायचं आहे। सगळं डब्यातलं गूळ आणि कैरी काढून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं मिक्स करून ही चांगली शिजवून घ्यायची आहे, जोपर्यंत हे मिश्रण आहे ते घट्ट होत नाही। तर लो टू मीडियम फ्लेम मी ठेवलेली आहे इथे। मस्त याला उकळी आली आहे बघा। 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घेतले आहे। जास्त शिजवायची आता गरज नाही, कारण आपण कुकरमध्ये सुद्धा आधी शिजवलेली आहे, यासाठी जास्त शिजवायची गरज नाही। एकसारखं मिक्स करत राहायचं। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर घट्ट झालेलं आहे। आपल्याला अशा पद्धतीचं याचं टेक्स्चर पाहिजे, जास्त अजून घट्ट करायचं नाही, कारण हे थंड झालं ना तर थोडंसं अजून घट्ट होतं। तर हे बघा, असं घट्टसर पाहिजे।
आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। हे वर्षभर टिकतं। आपण कैरीचा गुळांबा बनवलेला आहे, खायला खूपच अप्रतिम लागतो। चपाती बरोबर मुलांना दिलं तर जाम सारखं त्याची चव येते, तर मुलांना तुम्ही हे देऊ शकता। नक्कीच ते आवडीने खातील। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं आणि हे वर्षभर टिकणारं असं हे गुळांबा तुम्ही नक्की बनवून बघा। एकाच कैरीचं बनवलं, एका दिवसातच हे माझ्याकडे तर संपणार आहे। तुम्ही सुद्धा बनवाल ना तर ते जास्त दिवस टिकणार नाही, कारण ते इतका टेस्टी बनतं ना की लगेचच सगळे खाऊन टाकतील। हा गुळांबा आहे तो इन्स्टंट आहे, तुम्ही लगेच खाऊ शकता आणि जास्त प्रमाणात तुम्हाला बनवायचं असेल तर अशा पद्धतीने बनवा, म्हणजे ते वर्षभर टिकतं। तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। तर आजची ही आंबट गोड तिखट अशी चटपटीत कैरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।